वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळावं यासाठी तब्बल 5 महिने महापालिकेचे उंबरठे झिजवून सुद्धा अनुदान न मिळाल्यानं धुळ्यामधल्या एका नागरिकानं पत्नीचे दागिने विकून शौचालय बांधलंय। नेहमीच आपल्या अजब कारभारामुळे चर्चेत राहणारी धुळे महापालिका पुन्हा एका अप्रिय घटनेसाठी चर्चेत आली आहे। महापालिकेच्या सो कॉल्ड कार्यक्षम अधिकाऱ्यांनी गरजवंतांना शौचालयाचं अनुदान न देता भलत्याच लाभार्थ्यांना लाभ देऊन टाकलाय। महापालिकेच्या अशा कारभारामुळे मात्र नागरिक सुभाष महालेंना आपल्या पत्नीचे दागिने विकून शौचालय बांधावं लागले। गव्हर्नमेंटने काढलेले हे संडासचं त्यासाठी मी गेलो होतो। पहिले ते आले माझ्याकडे आले, ते पहिले इकडे सराव करायला, सराव करून सनी माझे कागदपत्र जमा करून घेऊन गेले। नंतर मी 2 महिन्यानंतर चक्रा मारायला गेलो होतो, म्हणजे आमचे कागदपत्र नाही म्हणे, दागिने इकले, संडास बांधला। खड्डा करला, ते टाकीचा फोटो काढून आणा। मग मी सोनं मोडलं, 8,647 रुपयाचं सोनं मोडलं आणि ती टाकी आणली आणि शौचालय आम्ही आज म्हणजे पूर्ण बांधकाम केलं। धुळ्यात शौचालय बांधही अनेक लाभार्थ्यांना केवळ पहिलाच हप्ता मिळालाय। विशेष म्हणजे शौचालय बांधण्यापूर्वीच पालिकेनं तब्बल 3,33 लाख रुपये अनुदान वाटून दिलंय। त्यातील केवळ 1735 लाभार्थ्यांनीच शौचालय बांधलंय। मात्र ज्यांनी इमानी ईदबारे शौचालय बांधली ते अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। आम्हाला पैसे मंजूर झाले होते महापालिकेकडनं, तर आम्ही ते काम चालू केलं। संडाशी बांधून आमचे पूर्णपणे कंप्लीट झाल्यानंतरही आम्ही सर्व फोटो वगैरे स्टॅम्प वगैरे नगरपालिकेला लिहून दिलाय, तरी आमची उर्वरित रक्कम अजून जमा झालेली नाही। आम्ही नगरपालिकेत जातो, नगरपालिकेवाले आम्हाला फिरवून आले की तुम्ही बँकेत तपास करा। बँकेत जाऊनही आल्यानंतर बँकवाले म्हणतात अजून तुमच्या नावे आलेले नाही, आणि ज्या कुणाचे संडासही बांधल्या गेल्या नाही तशांचे पैसे पहिले मंजूर करून दिले महानगरपालिकेने। जे लोक कधी महापालिका प्रशासनाजवळ इमानी ईदबारे काम करून घेण्यासाठी, अनुदान घेण्यासाठी त्या ठिकाणी आले नाही, त्यांना महापालिका प्रशासनाने खुशाल अनुदान वाटप करून टाकलं। त्यांनी शौचालयाचं बांधकाम केलं की नाही केलं याचा कधी शहानिशा केली नाही आणि त्या ठिकाणी अनुदान वाटून टाकण्यात आलं। आयुक्त संगीता धायगुडे यांनी महालेंना शौचालय बांधकामाप्रकरणी 12,000चा चेक दिला, मात्र तो देताना अधिकाऱ्यांची पाठराखणही केली। अर्ज उशिरा केल्यामुळे त्यांना स्वतःच्या बायकोचे दागिने मोडून, सोन्याचे दागिने मोडून त्यांनी टॉयलेट बनवलेलं आहे। आणि हे जेव्हा मला आज कळलं तेव्हा मी आज त्यांना 12,000 रुपयाचा चेक ताबडतोब देते आहे। त्यांनी टॉयलेट पूर्ण केलेलं आहे आणि ते संपूर्ण क्रायटेरियामध्ये बसत आहेत, आणि शिवाय आपण त्यांना स्वच्छता दूत म्हणूनही ते अनाऊन्स करतो आहोत। शौचालयासाठी शेकडो कोटी अनुदान वाटलं जात असताना त्याचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं वाशिम, जळगाव आणि आता धुळ्यात आपल्या सौभाग्याचं लेणं विकून महिला शौचालय बांधतायत। त्यामुळे स्वच्छ भारत मिशन हे डोळे असून आंधळं आणि पाय असून लुळं असल्याचं चित्र राज्यात पदोपदी दिसतंय। धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।